नगर दक्षिणमधून महायुतीचे उमेदवार असलेले भाजपचे सुजय विखे यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे नगर शहरामधील दिल्ली गेट परिसरामध्ये विखे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रचार सभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, मोनिका राजळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नेते मंडळी उपस्थित होते। सभेनंतर झालेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रॅलीनंतर सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी नगरकर मला नक्कीच निवडून देतील असा विश्वास यावेळेला सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। आज एवढ्या उन्हामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय आज आला। मला विश्वास आहे हा जनसमुदाय त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे जे अनेक महिन्यांमध्ये चर्चेमध्ये किंबहुना इतर कुठल्या बाबींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं। शेवटी मी अनेक वेळेस म्हटलो, निवडणूक ही जनमानसामध्ये असते आणि जनमानसाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज दिलेलं आहे। रावणाची लंका ढन होणार का? माननीय मुख्यमंत्र्यांनी तो विषय सांगितला, तो त्यांचा विषय आहे। मी फक्त आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेले विकास आणि माझ्या माध्यमातून झालेला विकास हा जनतेपुढे घेऊन जाणार आणि मला आज हा ठाम विश्वास झाला की जनता ही मोदींच्या पाठीमागं आहे आणि मोदी परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी जनता मला खासदार करतील। हा या ठिकाणी आता चित्र स्पष्ट झालं।